माझं सोलापूर न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे LPG CNG मिळत नसून 32 रुपयांनी भाव वाढ झाले आहे। गॅस भरायला तासनतास रांगेत उभा राहायला लागत असले अनेक पंप बंद देखील आहेत। अशी कारणे पुढे करत रिक्षा चालकांनी भाडेवाढ केली असून आता रिक्षातून प्रवास करताना छोट्या टप्प्यासाठी 5 ते 10 रुपये आणि लांबच्या प्रवासासाठी 15 रुपये जादा मोजावे लागत आहेत। त्यासोबतच मंगळवेढा रोड, अक्कलकोट रोड, सत्तरपूर रोड या मार्गावर भाडेवाढ केली, पण त्या ठिकाणी प्रवाशांची कोणतीही अडचण नसल्याने रिक्षा चालक सांगतात। होडगी रोड, विजापूर रोड या मार्गावरील प्रवासी वाद घालत असल्याचे चालकांनी सांगितले। रेल्वे स्टेशन ते स्टँड आणि स्टँडपासून ते स्टेशनपर्यंत प्रवाशांना 30 रुपये द्यावे लागत आहेत। 15 दिवसांपूर्वी हा दर 15 ते 20 रुपये होता। प्रवाशांना रिक्षा भाड्याने करायची असल्यास 30 ते 50 रुपये जादा द्यावे लागणार आहेत। अनेक प्रवाशांनी त्यांच्या तक्रारी शहर पोलीस RTO या कार्यालयामध्ये कळवल्या आहेत, पण गॅस तोडल्यामुळे अधिकाऱ्यांनीही या कानावर बोट ठेवल्याची स्थिती आहे। सोलापूर शहर हद्दीतील LPG CNG पंपावर गॅस मिळतो, पण त्या ठिकाणी रिक्षांसह अन्य वाहनांच्या रांगा आहेत। सध्या सोलापूर शहर हद्दीतील केवळ गो गॅसचे 3 पंप सुरू असून त्यामुळे 2 ते 2.5 तासात तिथे रांग राबावी लागते। पंपासमोर गॅसची लिटर मागील भाव देखील महिनाभरात सुमारे 32 रुपयांनी वाढले आहेत। पूर्वी 52 रुपये लिटर मिळणारा गो गॅस आता 85 रुपये झाला आहे। त्यामुळे प्रवाशांना परवडेल अशी भाडेवाढ केली असल्याचे अमोल लुडके यांनी सांगितले आहे। माझं सोलापूर न्यूज या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।